पण म्हणावे तसं ऑनलाईन पद्धतीमुळे आमचे समाधान झालेले नाही. ऑनलाईन पद्धतीमध्ये बरेचसे प्रॉब्लेम येत होते. नेट प्रॉब्लेम असेल. माहितीमुळे तिथे विद्यार्थ्यांची खूप गर्दी असते. तू शाळेत जाऊ नको. मी माझ्या आईवडिलांना समजून सांगितले की जेवढं आरोग्य गरजेचं राहतं तेवढं शिक्षणही गरजेचं राहतं. आणि त्यांच्याकडनं संमतीपत्र घेतले. पालकांना सुद्धा असं वाटत होतं की ऑनलाईन जी प्रक्रिया राबवली गेली, आम्ही राबवलं 15 जूनपासून, परंतु म्हणावे तितके विद्यार्थी या ऑनलाईन प्रक्रियेमध्ये समाविष्ट नव्हते. कारण यशवंत विद्यालय ही शाळा लातूरच्या पूर्व भागामध्ये येते आणि आर्थिकदृष्ट्या मागास असा हा भाग असल्यामुळं जी साधनं हवी असतात ऑनलाईन प्रशिक्षणासाठी, ऑनलाईन शिक्षणासाठी, ती आमच्याकडे उपलब्ध नसल्यामुळं फक्त 30%च विद्यार्थी उपस्थित असायचे. विकास साधण्याच्यासाठी कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही, याच्यासाठी महाराष्ट्र शासनाने घेतलेला निर्णय हा स्वागतार्ह आहे. खरं तर ऑनलाईन शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांच्यापर्यंत आम्हाला पोहोचता आलं नाही, परंतु मनापासूनचा आनंद याच्यासाठी होतो आहे की आता सर्व विद्यार्थी आमच्या प्रशालेमध्ये येतात, त्यांचं दर्शन आम्हाला होतं आणि त्यांच्याशी सुसंवाद साधत असताना अध्ययन आदी अध्यापन प्रक्रिया ही खऱ्या अर्थानं चांगल्या पद्धतीने सुरू झालेली आहे. याचा मनापासूनचा आनंद आहे. तर ते पालक विद्यार्थ्यासाठी पाहिजे तेवढा वेळ देऊ शकत नाही आणि म्हणून आम्ही शाळेची प्रेझेंटी वाढवण्यासाठी, उपस्थिती वाढवण्यासाठी जेव्हा शाळा 23 तारखेला सुरू झाली त्या दिवशीचा प्रतिसाद पाहिला, तर त्याच्यानंतर आमच्या प्रत्येक वर्ग शिक्षकानं प्रत्येक पालकाला फोन करून संपर्क साधला आणि त्यामुळं आमची आजची समाधानकारक वाटते की मॅडम तुम्ही आपली क्लिप बनवा, तर आपण मंत्री महोदयांना म्हणजे कसं असते, कुठेतरी चांगलं आहे ते पण दिसलं पाहिजे. कारण सर्रास बघितलं तर 30%, 40%, ज्यांचे 45%, पण 50% पर्यंत तुम्हाला विद्यार्थी केशवराव सुद्धा दिसले. पण आज तुमच्याकडे मात्र मला 80-85% विद्यार्थी दिसले. एकदम म्हणजे मी आज सगळं पाहिल्यानंतर मला मी आपल्याला शिक्षणाधिकाऱ्यांना राग वाटला. निश्चितच काहीतरी जिल्ह्यामध्ये चालू आहे.